तिळगुळ बनवून झाला म्हणजे संक्रांतीचा सण पूर्ण झाला असं नाही, तर संक्रांतीला पुरणपोळीलाही तेवढंच महत्त्व आहे. तर आज मी या व्हिडिओमध्ये पुरणपोळी, खीर आणि कटाची आमटी या 3 रेसिपी एकत्रच दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर सगळ्यात आधी मी इथे 1.5 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. ती आधी निवडून घ्यायची आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवायचं आहे. केव्हाही पुरणासाठी आपण जी डाळ शिजवतो त्यासाठी जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आणि ते पाणी गरम झालं की त्यानंतर स्वच्छ धुवून चण्याची डाळ टाकून द्यायची आहे. आणि इथे आता मी 1 चमचा भरून तेल टाकून घेतलं आहे. पुरण शिजवताना जर आपण तेल टाकलं तर चण्याची डाळ अगदी मऊसूत अशी शिजते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि कुकर आपोआप गार झाल्यावरच उघडायचा आहे. तर इथे 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार झाल्यावर मी उघडलेला आहे. आणि शिजलेली चण्याची डाळ आता चाळणीमध्ये टाकून निथळून घ्यायची आहे. पाणी काढून घ्यायचं आहे. हेच पाणी आपल्याला पुढे सार बनवण्यासाठी वापरायचं आहे. आणि त्यानंतर आता त्याच कुकरमध्ये शिजवलेली चण्याची डाळ परत टाकून घ्यायची आहे. आणि इथे मी आता 1.5 वाटी चण्याच्या डाळीसाठी 1.5 वाटी गुळाचा वापर करणार आहे. तर इथे आता मी 1 वाटी बारीक कापून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे. अर्धी वाटी गुळाची पावडर टाकली आहे. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर कमी गुळाचाही वापर करू शकतात. पण पुरणपोळी शक्यतो गोडच छान लागते, म्हणून समान प्रमाण घ्या. 1.5 वाटी चण्याची डाळ तर 1.5 वाटी गूळ. आणि अशा पद्धतीने आता गूळ टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरण पातळ होणार नाही. आणि थोडं कोमट झालं की इथे आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं बारीक करून घेते. आणि त्यानंतर हे बारीक केलेलं पुरणच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं की पुरण अगदी सॉफ्ट तयार होतं आणि पुरणपोळी अगदी एकसारखी लाटली जाते. आणि त्यानंतर आता त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड टाकून घेतली आहे. वेलची पूडमुळे पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही हवं तर जायफळही टाकू शकतात. आणि तयार पुरण आता मी एका वाटीत काढून घेतलं आहे. तर इथे पुरण तयार झालं आहे. आता कणिक भिजवून घेऊ. तर त्यासाठी मी इथे एका वाटीत थोडंसं पाणी घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. गव्हाचं पीठ हे ओढणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर एका वाटीत गुळाचा खडा, थोडंसं जिरं, हळद आणि तेल घेतलं आहे. ते बाजूला ठेवलं आहे मिश्रण. आणि त्यानंतर मीठ टाकलेलं पाणीही टाकून घेतलं आहे. आणि थोडं थोडं लागेल तसं पाणी टाकून छान कणिक भिजवून घ्यायचं आहे. अगदी मऊसूत असं हे कणिक भिजवायचं आहे, खूप जास्त कडक नाही. आपण चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं मऊ भिजवायचं आहे अजून. इथे आता कणिक भिजवून झालं आहे. आणि त्यानंतर जिरं, हळद, गूळ आणि तेलाचं जे मिश्रण आहे ते टाकून परत हे कणिक 5 ते 10 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पुरणपोळीसाठी आपण जे कणिक भिजवतो ते जेवढं छान मळलं तेवढ्या पुरणपोळ्या छान येतात. तर इथे आता मी कणिक अगदी व्यवस्थित असं मळून घेतलं आहे. त्यानंतर एक कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे. कणिक व्यवस्थित त्याच्यात गुंडाळून घ्यायचं आहे. आणि ज्या वाटीमध्ये आता कणिक भिजवलं आहे त्याच वाटीत पाणी टाकून घ्यायचं आहे. भरपूर पाणी टाकायचं आहे. आणि भिजवलेलं कणिक जे आहे रुमालात गुंडाळलेलं ते पूर्ण बुडायला पाहिजे इतपत पाणी भरून अर्धा तास याच्यात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर अर्धा तास बाहेर काढून मग पुरणपोळीसाठी वापरायचं आहे. तर इथे पुरण तयार आहे. कणिकही अर्धा तास झाला आहे पाण्यातून काढून, अगदी सॉफ्ट असं झालं आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने पुरणपोळ्या नक्की ट्राय करून बघा, खूप मऊसूत येतात. तर इथे आता मी पोळपाट घेतलं आहे. थोडंसं कोरडा मैदा टाकून घेतला आहे. आणि लहान लहान पेड्याच्या आकारा एवढे आता कणकेचे गोळे घ्यायचे आहेत. तुम्ही हवं तर थोडे मोठेही घेऊ शकतात. पण अगदी मऊसूत कणिक असल्यामुळे अगदी छान पातळसर अशा पुरणपोळ्या आपल्याला बनवता येतात. म्हणून अगदी पेड्याच्या आकारापेक्षाही कमी कणिक घ्यायचं आहे. आणि आता 2 एकसारखे पाते लाटून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आता पुरण जे आहे ते अगदी व्यवस्थित गोळा करून तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकतात, कमी किंवा जास्त. इथे मी जी पुरणपोळी बनवते त्याच्यात भरपूर पुरण वापरते, त्यामुळे खायलाही पुरणपोळी छान लागते. तर कडेपर्यंत व्यवस्थित पुरण पसरवून घेतलं आहे. थोडा कोरडा मैदा टाकून घेतला आहे. आणि त्यानंतर वरून परत दुसरी पारी अशा प्रकारे ठेवून कडा व्यवस्थित बंद करून घेतल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कडा अगदी व्यवस्थित बंद करू शकतात हातावर घेऊन. यामुळे काय होतं की पुरणही अगदी छान पसरतं आणि
पुरणपोळीला काठही येत नाही खाताना. आणि आता त्यानंतर कोरडा मैदा लावून अगदी एकसारखी अशी पोळी ही अलगद हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. पुरणपोळी केव्हाही जास्त दाबून नाही लाटायची, अगदी हलक्या हातानेच लाटायची आहे. लागेल तसा थोडासा मैद्याचा वापर तुम्ही करू शकतात. आणि इथे जे कणिक भिजवलं तर त्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैदाही वापरू शकतात. तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी एकसारखी अशी पुरणपोळी लाटून घेतली आहे, कुठेही फुटलेली नाही. तर एका साईडला तवा तापायला ठेवला होता, तवा अगदी छान असा तापला आहे. थोडंसं तूप टाकून घेतलं आहे मी आणि तयार पुरणपोळी टाकली आहे तव्यावर. तर आता पुरणपोळीच्या साईडने आणि वरून भरपूर असं तूप टाकून छान शेकून घ्यायची आहे ना. अगदी साधी सोपी पद्धत. या पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर अजिबात फुटणार नाही. पुरणपोळी बनवण्याची अगदी ही साधी आणि सोपी पद्धत आहे. तर अशा प्रकारे आता दोन्ही साईड अगदी छान अशा भाजून घेतल्या आहेत मी. तुमच्याकडे जर साजूक तूप नसेल तर तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात. तर इथे तयार पुरणपोळी मी आता काढून घेते आणि अशा प्रकारेच राहिलेल्या सर्व पुरणपोळ्या करून घेते. अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे पुरणपोळीची. त्यानंतर आता दुसरा मेनू म्हणजे खीर. खीर बनवण्यासाठी मी इथे कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून पाव वाटी खिरीसाठी जे तांदूळ वापरतो ते घेतलेत आणि 1 मिनिटभर परतून घेतले. थोडेसे भाजून घ्यायचे, यामुळे खीरला खूप छान टेस्ट येते. तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ अगदी छान असे भाजून झाले आहेत. त्यानंतर आता त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता कुकर बंद करून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अगदी मऊसूत असा हा भात शिजायला पाहिजे. तुम्ही हवं तर याऐवजी शिजलेल्या भाताचाही उपयोग करू शकतात. तर इथे आता भात अगदी छान असा तयार झाला आहे. त्याच्यातला मी अर्धा भात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतला आहे. तुम्ही हवं तर पळीनेही बारीक करू शकतात. कुकरमध्ये मी वेलची पूड, काजू, बदाम टाकून घेतलेत आधीच. आणि आता मिक्सरच्या भांड्यात टाकलेला भात अगदी छान सॉफ्ट पेस्ट करून घ्यायची आहे. आणि ती पेस्टही मी आता कुकरमध्ये टाकून घेतली आहे. आणि त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं दूध टाकून तेही व्यवस्थित मिक्स करून कुकरमध्ये टाकून घेतलं आहे. तुम्ही जर अशी खीर बनवलेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, बघा तुम्हालाही आवडेल, अगदी छान लागते. त्यानंतर कुकरमध्ये मी 1 ते 1.5 कप दूध टाकून घेतलं आहे. दूध तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता, तुम्हाला किती प्रमाणात खीर बनवायची आहे. आणि आता कुकर गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर अगदी छान अशी ही खीर उकळून घ्यायची आहे. खीर उकळवताना ती सतत ढवळत राहायची आहे, जेणेकरून भांड्याला खाली लागणार नाही. त्यानंतर आता त्यामध्ये मी 4 ते 5 चमचे साखर टाकून घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात. आणि आता एक उकळी आणून घ्यायची खीरला, जास्त नाही शिजवायची, कारण ऑलरेडी आपण शिजवलेला भात यामध्ये वापरलेला आहे. सतत ढवळत राहायची आहे खीर. तर इथे आता तुम्ही बघू शकतात खिरीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे. आणि आता खीर तयार आहे. चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे मी. मिठामुळे खिरीची टेस्ट खूप छान लागते. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि तयार खीर आता भांड्यात ओतून घ्यायची आहे. केव्हाही खीर गार झाल्यावर घट्ट होते, म्हणून ती जास्त उकळवत बसायचं नाही. तर इथे आता खीर तयार झाली आहे. त्यानंतर तिसरा मेनू आहे सार, म्हणजेच कटाची आमटी. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतला आहे. तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जास्तही नाही भाजायचा आपल्याला. आणि इथे आपण नैवेद्यासाठी बनवतो आहे सार, म्हणून मी लसूणचा वापर नाही केलेला. तर भाजलेलं खोबरं आता खलबत्त्यामध्ये टाकून अगदी बारीक असं कुटून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरच्या भांड्यातही बारीक करून घेऊ शकतात. त्यानंतर कढई तापायला ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलं आहे. तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही जर नैवेद्यासाठी ही सार बनवत नसाल तर त्यामध्ये कांदा आणि लसूणचा वापर तुम्ही करू शकतात वाटण करून. तर तेल अगदी व्यवस्थित तापल्यावर 5 चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि बारीक कुटून घेतलेलं खोबरं टाकून घेतलं आहे. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं 1 ते 1.5 मिनिट. आणि त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. आणि थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी काळा मसाल्याचा उपयोग नाही केलेला, कारण बिना कांदा लसूण वापरता मी ही सार बनवते. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून हे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं.
तर इथे आता खोबरं अगदी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे मी. मसालेही छान भाजून झाले आहेत. आणि त्यानंतर आता शिजवलेल्या पुरणाचं जे पाणी काढून ठेवलेलं होतं आपण डाळीचं, ते याच्यात टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त घट्टसर सार बनवायची असेल तर आपण जेव्हा पुरणासाठी डाळ शिजवली तेव्हा ती गूळ टाकायच्या आधी थोडीशी काढून घ्यायची एका वाटीत आणि या स्टेजला थोडीशी बारीक करून ती याच्यात टाकून घ्यायची आहे. तर लो टू मिडियम फ्लेमवर ही सार आता अगदी छान अशी उकळून घ्यायची आहे. आणि केव्हाही सार जेवढी छान उकळवली तेवढी तिची टेस्ट खूप छान लागते. तर इथे 5 ते 7 मिनिट सार छान उकळलेली आहे. थोडीशी कोथिंबीर बारीक कापून मी टाकून घेतली आहे आणि परत 2 ते 3 मिनिट सार उकळून घेतली आहे. तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झणझणीत तर्रीदार सारही तयार झाली आहे. तर मकर संक्रांतीसाठी पुरणपोळी, खीर आणि सार हे तीनही पदार्थ मी या एकाच व्हिडिओत बनवून दाखवलेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा.